तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की अनेकदा आपण पाहिलेलं आहे की सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे किंवा सिडकोची योजना जाहीर होणार आहे आणि नेमकं ती कधी जाहीर होणार आहे, अशा अनेक बाबी, अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. आणि मागील अनेक दिवसापासून सिडकोकडून सांगितलं जात होतं की आम्ही लवकरच आम्ही घरांची योजना जाहीर करणार आहोत. आणि अखेर एक नवीन योजना सिडकोतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे, जी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, अर्थातच तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घर मिळण्याची संधी यामध्ये मिळणार आहे. ही घरे कुठे उपलब्ध आहेत, एकूण किती घरे आहेत, अल्पसाठी किती घरे आहेत आणि एकंदरीत कोणत्या ठिकाणी किती घरे उपलब्ध केलेली आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जे काही सिडकोची लॉटरी आता आलेली आहे, ती सिडकोची लॉटरी आपण पाहिलेली आहे की जे मागील 2019 मध्ये जी लॉटरी जाहीर केली होती, जी घरे बांधली होती महागृहनिर्माण योजना, त्या अंतर्गत ही घरे उपलब्ध केलेली आहेत. एकूण 4508 घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. अर्थातच 4500 घरे उपलब्ध केली मित्रांनो. आणि या ठिकाणी विविध 5 नोड जे आहेत सिडकोचे, जे प्रसिद्ध 5 नोड आहेत, त्याच्यामध्ये द्रोणागिरी, घनसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा असे 5 नोड आहेत मित्रांनो. या 5ही नोड्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याच्या संदर्भातली सविस्तर जाहिरात ही आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे, किंबहुना अनेक इतर वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली असेल. परंतु जे काही लॉटरी मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं घर निवडण्याची संधी मिळणार आहे. अर्थातच फर्स्ट कम फर्स्ट सर्व, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार तुम्हाला घरे मिळणार आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी काही घनसोली येथील ठिकाणाचा सुद्धा म्हणजे समावेश केलेला आहे. म्हणजे घनसोली येथील माहिती घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वेळेस सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि यावेळी सुद्धा घनसोलीतील काही घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता नेमकं पाहूया मित्रांनो, ही जाहिरात काय आहे आणि या जाहिरातीमध्ये कोणती माहिती देण्यात आलेली आहे, नेमका शेड्यूल काय असणार आहे, वेळापत्रक काय असणार आहे, किंवा ज्या काही इतर बाबी दिलेल्या आहेत ते नेमकं काय आहेत हे पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जी काही जाहिरात आहे ती आजच्या अर्थातच 21 नोव्हेंबरच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही जाहिरात पाहून घ्या. पहिले डिटेल पहा. 21 नोव्हेंबर 2025 मुंबई, पेज नंबर 3, मुंबई एडिशनला पान क्रमांक 3 वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या वृत्तपत्राचे जे काही लिंक आहे मित्रांनो, डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही ते वृत्तपत्र पहा, त्याच्यावरती सगळी माहिती ती म्हणजे ही जाहिरात त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, नव्या आयुष्याचा प्रारंभ करा आपल्या पसंतीच्या सिडकोच्या सुसज्ज घरांसह. नव्या आयुष्याचा प्रारंभ असं बोललेलं आहे. तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घनसोली नोडमधील 4508 सदनिकांची विक्री. स्वतः निवडा स्वप्नातील घर. अतिशय महत्वाचं त्याने टॅगलाईन टाकलेली आहे की स्वतः निवडा स्वप्नातील घर. इथे जे काही कॉल सेंटर आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे. आता तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलातील 4508 सदनिकांचा तपशील. याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि LIG म्हणजे EWS आणि LIG दोनही जे काही आपले प्रवर्ग आहेत किंवा उत्पन्न गट आहेत, दोनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता पहिला आपण पाहूया की नेमकं जे काही घरे आहेत, म्हणजे जे काही घरं EWS उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेली आहेत त्याचा आपण तपशील पाहूया. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका किती घरे उपलब्ध आहेत ते पहा. या ठिकाणी मित्रांनो, अनुक्रमांक 1, भूखंड क्रमांक 1, सेक्टर क्रमांक 11, द्रोणागिरी या ठिकाणी EWS साठी 22 सदनिका उपलब्ध आहेत. अनुक्रमांक 2, भूखंड क्रमांक 63, सेक्टर क्रमांक 12, द्रोणागिरी या ठिकाणी 19 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 68, सेक्टर 12 या द्रोणागिरी या ठिकाणी 27 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 8, सेक्टर 21, तळोजा या ठिकाणी 41 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1, सेक्टर 22, तळोजा या ठिकाणी 21 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1, सेक्टर क्रमांक 27, तळोजा या ठिकाणी 105 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1, सेक्टर क्रमांक 34, तळोजा या ठिकाणी 156 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 6, सेक्टर क्रमांक 34, तळोजा या ठिकाणी 188 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1, सेक्टर क्रमांक 36, तळोजा या ठिकाणी 135 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 2, सेक्टर क्रमांक 36, तळोजा या ठिकाणी 353 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1, सेक्टर क्रमांक 37, तळोजा या ठिकाणी 26 सदनिका आहेत. भूखंड क्रमांक 1,
सेक्टर क्रमांक 40 खारघर, लक्षात घ्या खारघर या ठिकाणी ईडब्ल्यूएस ची 20 घरे आहेत. आणि भूखंड क्रमांक 9 सेक्टर क्रमांक 15 कळंबोली या ठिकाणी 2 सदनिका उपलब्ध आहेत. अशा ईडब्ल्यूएस साठी एकूण 1115 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, जे ईडब्ल्यूएस अर्थातच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता आपण पाहू मित्रांनो एलआयजी. आता एलआयजी उत्पन्न गटाकरता किती सदनिका उपलब्ध आहेत, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एलआयजी साठी पहा, भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 11 द्रोणागिरी या ठिकाणी 110 सदनिका. भूखंड क्रमांक 63 सेक्टर क्रमांक 22 द्रोणागिरी सेक्टर क्रमांक 12 द्रोणागिरी या ठिकाणी 131 सदनिका. भूखंड क्रमांक 68 सेक्टर क्रमांक 12 द्रोणागिरी या ठिकाणी 131 सदनिका. भूखंड क्रमांक 8 सेक्टर क्रमांक 21 तळोजा या ठिकाणी 182 सदनिका. भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 22 तळोजा या ठिकाणी 124 सदनिका. भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 27 तळोजा या ठिकाणी 514 सदनिका. भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 34 तळोजा या ठिकाणी 511 सदनिका. भूखंड क्रमांक 6 सेक्टर क्रमांक 34 तळोजा या ठिकाणी 727 सदनिका. भूखंड क्रमांक 2 सेक्टर क्रमांक 36 तळोजा या ठिकाणी 683 सदनिका. भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 34 तळोजा या ठिकाणी 137 सदनिका. भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 40 खारघर या ठिकाणी 119 सदनिका. भूखंड क्रमांक 9 सेक्टर क्रमांक 15 कळंबोली या ठिकाणी 22 सदनिका. आणि अतिशय महत्वाचं मित्रांनो की भूखंड क्रमांक 1 सेक्टर क्रमांक 10 घनसोली या ठिकाणी 1 सदनिका आहे. आणि भूखंड क्रमांक 2 सेक्टर क्रमांक 10 घनसोली या ठिकाणी 1 सदनिका आहे. अशा घनसोली या ठिकाणी 2 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता एकूण ईडब्ल्यूएस एलआयजी उत्पन्न गटासाठी 3393 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारची या ठिकाणी घरं उपलब्ध केलेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे काही बाबी दिलेल्या आहेत, आपण त्या बाबी सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं शेड्यूल काय असणार आहे, बाकीच्या काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पहा महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे. तर इथे अधिक माहितीसाठी जसे सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इत्यादी बाबत खालील संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळ आहे मित्रांनो sidcofcs.sidcoindia.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इतर माहिती घेऊ शकता. यानंतर सर्व घरे तयार असून संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घरांचा ताबा लगेच देण्यात येईल. अर्थातच रेडी टू मूव्ह अशी घरे असणार आहेत. अर्जदारांना सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील व त्यासाठी ₹236 जीएसटी सह नोंदणी शुल्क भरणा करावा लागेल. म्हणजे तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ₹236 हे नोंदणी शुल्क भरायचं आहे. कागदपत्रे तपासणी अंती पात्र अर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार घर निवड करण्याची संधी मिळेल. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच तुम्हाला तुमचं घर निवडण्याची संधी मिळणार आहे. गृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्ये काय आहेत, तर एकूण 4508 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्ते, रेल्वे आणि मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज गृहसंकुले आहेत. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादी मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर. विकसित नोडमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली गृहसंकुले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या सदनिकांकरता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,50,000चे अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला पीएमएवाय साठी 2.5 लाखाचं बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे पीएमएवाय ची जे काही किंमत असेल तर ईडब्ल्यूची किंमत असेल त्यामध्ये तुम्हाला 2.5 लाखाचं जे काही फायदा आहे तो मिळणार आहे, लाभ मिळणार आहे. योजनेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे अतिशय महत्वाचं आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्थातच उद्या याची संध्याकाळी ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. आणि दिनांक 21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सदनिकांची ऑनलाईन निवड करता येईल. म्हणजे तुम्हाला 21ला म्हणजे रजिस्ट्रेशन 21 पर्यंत करायचंय. 21 पर्यंत रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना 28 डिसेंबर पासून तुमची घर निवडू शकता. आता जे काही जाहिरात आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जाहिरात आहे. ते QR कोड सुद्धा देण्यात आलेला आहे. QR कोड तुम्ही स्कॅन करून बघा काय माहिती दिलेली आहे. मी ह्याला थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे स्कॅन करता येईल आणि संपूर्ण माहिती घेता येईल. तर आता उद्या जी काही माहिती मिळेल मित्रांनो ती नक्की संपूर्ण माहिती आम्ही घेऊन येतोय. आणि परंतु आजच्या लोकसत्ता वृत्तपत्र पाहून घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती प्रॉपरली दिलेली आहे. इथे इमारतीचं तुम्हाला स्ट्रक्चर अंदाज आला असेल की नेमका ही घरे कुठे आहेत. तर ग्राहक सेवा क्रमांक आहे मित्रांनो 7665221359 76 65 22 13 59 असे हे क्रमांक दिलेला आहे, जिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंतर जेव्हा ह्याची ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल तेव्हा.
तर एकंदरीत आपल्याला मित्रांनो समजलं असेल की जे काही सिडकोच्या द्वारे लॉटरी जाहीर केलेली आहे किंवा जे काही योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे थोडक्यात डिटेल आपल्याला समजलेले असतील. आता ज्यांना ज्यांनी या ठिकाणी घरे घ्यायचे असतील त्यांना प्रश्न पडला असेल मित्रांनो की या घरांची किंमत काय असणार आहे. आता किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यात पुन्हा एकदा सिडकोने एक हे केलेलं आहे की किमती जाहीर केलेल्या नाही. तुम्हाला किमतीसाठी काय करायचं की FCFA जे काही त्यांची साईट आहे त्या साईटवर जाऊन तुम्हाला किमती चेक करायच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 21 डिसेंबर 2025 पर्यंत जे नोंदणी करतील, लक्षात घ्या, जे नोंदणी करतील त्यांनाच 28 डिसेंबर पासून पुढे तुम्हाला ते घर निवडण्याची संधी मिळणार आहे. परंतु जे काही किमतीच्या बाबतीतला प्रश्न होता, किमती कशा असतील मित्रांनो, तर मागील लॉटरीचा जर विचार केला, मागील योजनेमध्ये ज्या काही सिडकोच्या किमती होत्या त्या EWS उत्पन्न गटातील तळोजा येथील किमती मित्रांनो 21 लाखाच्या आसपास होत्या. म्हणजे 20, 21 लाख, 22 लाख, 23 लाखापर्यंत अशा होत्या. आणि LIGच्या किमती ह्या 28, 29, 30, 31, 32, 35 पर्यंत, ह्या 35 लाखापर्यंत या किमती ठेवलेल्या होत्या. आणि हीच साधारणतः रेंज राहू शकते या ठिकाणी. फक्त एवढंच आहे की ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून, म्हणजे नोंदणी प्रक्रिया ही उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून होत असल्यामुळे आपल्याला आजचा दिवस वाट बघावी लागणार आहे. आणि उद्या आपल्याला या योजनेचे जे काही बाकी डिटेल आहेत ते नक्कीच समजणार आहे. परंतु ही जी काही योजना जाहीर झाली मित्रांनो, ही महागृहनिर्माण योजना या नावाने पूर्वी आणली होती. आता याला प्रथम प्राधान्य अंतर्गत आणलेलं आहे. आता एवढं मात्र नाही की तुम्हाला इथे इन्कमची काही गरज असणार नाही. तुम्हाला इतर ज्या काही अटी आहेत त्या शिथिल केल्या जाणार आहेत. आणि म्हणून ज्यांना 2 वेळेस घर घ्यायचं आहे, अगोदर लॉटरीत घर लागलं असेल, तुम्हाला सिडकोत घर लागलं असेल, सिडकोमध्ये तुम्हाला 2 घरं घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुमचं घर निवडून किंवा या योजनेअंतर्गत तुम्ही ती घरं घेऊ शकता. याला कुठलंच बंधन असणार नाहीये. आणि म्हणून जे काही खारघर आणि घनसोली नोड आहे या नोडला खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद असल्याचं मागील काही लॉटरीत दिसून आलेलं आहे. त्यानंतर कळंबोली नोडला सुद्धा बऱ्याचपैकी प्रतिसाद असल्याचं दिसून आलेले. त्यानंतर द्रोणागिरी, त्यानंतर तळोजा, असे ही रेंज होती. पण आता नेमका याच्यामध्ये काय काय माहिती दिली, काय अटी असणार आहेत, काय शर्ती असणार आहेत, हे आपल्याला माहिती पुस्तिकेमधूनच कळणार आहे. आणि आम्ही सुद्धा आता माहिती पुस्तिकेची वाट बघत आहोत. उद्या संध्याकाळी आपण याच लॉटरी संदर्भातले जे काही सविस्तर तपशील आहे तो घेऊन येणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.